3 याच्यावरून मी शेतीला लढते. जनताची सेवा करासाठी मी उभी राहिली आहे आणि मी त्यांच्याकडून नम्र विनंती करून एवढा एवढ्या पहिला मला तुम्ही हे करून द्या, सहकार्य करा. मी त्यांचे आभारी आहे. सुशीला भगवान पाटील हे क्रमांक 3 वर चिठ्ठी निकाणीवर उभा आहे, तरी प्रचंड मतांनी उभे करा. माझी आजी प्रभाग क्रमांक 1 सुशीला भगवान पवार अनुक्रमांक 3 चिठ्ठी या निशाणीवर उभी आहे. आम्ही अपक्ष उमेदवार आहोत. आम्हाला बहुमतांनी विजयी करा ही आमची विनंती आहे. धन्यवाद. प्रभाग क्रमांक 1 सुशीलाबाई भगवान पाटील हे 3 नंबर अनुक्रमांक चिठ्ठी या निशाणीवर उभे आहेत, तरी यांना प्रचंड मताने सर्वांनी विजयी करावा ही सर्वांना नम्र विनंती. राहिली दुसरी गोष्ट, एकदम अतिशय गरीब घरानं त्यांनी आतापर्यंत रवी पवारने मंदिरासाठी कामं केले, व्यायामशाळासाठी कामं केले. म्हणजे असं न सांगता त्यांनी शोपेटी दिली, त्यांनी रथ दिला आणि न मागता देणारा व्यक्ती तो आपल्याला आपल्या वाड्यात लाभलेला आहे. तर आपण संधीचं सोनं करून घ्यावं ही माझी नम्र विनंती. बळगाव नगर परिषदेची रणधुमाळी सुरू झाली असून दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता बळगाव शहरातील हनुमान मंदिर पेठ ते संपूर्ण पेठ भागात प्रभाग क्रमांक 1 मधील इच्छुक उमेदवार रवींद्र भगवान पवार यांचे आईसाहेब सुशीलाबाई भगवान पवार यांनी ढोलताशांच्या गजरात हनुमान मंदिरात नारळ वाढून प्रचार फेरी काढली. हनुमान मंदिर पेठ ते संपूर्ण पेठ भागात प्रचार करण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रचारार्थ पेठ भागातील सामान्य नागरिक, महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक, हितचिंतक व पेठ भागातील मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन प्रचार करत जोरदार प्रतिसाद दिला. रवी पवार यांनी आईसाहेबांसाठी अपक्ष उमेदवारी दाखल करत ताकदीने लढणार असून प्रभाग क्रमांक 1 अनुक्रमांक 3 तर निशाणी शिट्टीवर मतदान करून आम्हाला प्रचंड मतांनी विजयी करा अशी विनंती केली व उमेदवार सुशीलाबाई भगवान पवार तसेच नातेवाईकांकडून प्रभागातील मतदारांकडे अशी विनंती केली जात होती. यावेळी रवी पवार तुम आगे बढो अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता.
करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.